नमस्कार. ABM न्यूज म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र वायकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आम्ही काहीतरी नवीन आपल्याला शोधून आणत असतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळेल, आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल म्हणून आमचा प्रयत्न असतो. तर आज एक असा कलावंत मी तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे, आमंत्रित करणार आहे त्यांना की ज्या कलाकाराबद्दल आम्हा सर्व मराठी लोकांना सार्थ अभिमान वाटावा अशीच यांची ख्याती आहे. त्याचं कारण असं आहे की आपण मराठी लोक किंवा आपण मराठी प्रेक्षक जेव्हा हिंदी सिनेमे पाहतो तेव्हा आपल्या मराठीपेक्षा तो खूप उच्च आहेत असं आपल्याला वाटतं आणि त्याच्याही पेक्षा जेव्हा आपण इंग्रजी चित्रपट पाहतो तो त्याच्यापेक्षाही उच्च आहे म्हणून आपण थक्क होतो. कारण त्याच्यामध्ये नेत्रदीपक, स्पेशल इफेक्ट्स असतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे आपल्याला खूप तो अट्रॅक्टिव्ह वाटत असतो आणि ते अट्रॅक्टिव्हनेस करण्यासाठी त्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचा रोल जो निभवतो तो असतो त्या चित्रपटाचा VFX सुपरवायझर, ज्यांनी मराठी असून सुद्धा संपूर्ण हॉलिवूडमध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या VFXच्या टॅलेंटच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना हलवून ठेवलेलं आहे. असे आपल्या मराठी मातीत जन्मलेले आमचे खास मित्र मंगेश पालखरीत यांना मी तुमच्यासमोर आमंत्रित करत आहे. मंगेशजी नमस्कार. 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 मंगेशजी, सगळ्यात पहिला मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की VFX म्हणजे काय? हे थोडक्यात आमच्या मराठी लोकांना तर माहिती आहेच ते, पण तरी पण थोडक्यात तुम्ही याच्याबद्दलची थोडी माहिती द्यावी. ओके, नक्कीच. VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स. ओके, याच्या पलीकडे याचं दुसरं अजून काही नाही आहे. व्हिज्युअल इफेक्ट्स. आता व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे नक्की काय? आम्ही काय करतो? आम्ही ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या गोष्टी करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. फॉर एक्झाम्पल, मला डुप्लिकेट दाखवायचं आहे किंवा मला कुठे बॉम्ब ब्लास्ट दाखवायचा आहे, कुठे फाईट सिक्वेन्स दाखवायचा आहे, विच इज फिजिकली नॉट पॉसिबल. सो या सगळ्या गोष्टी आम्ही त्या प्लॅन करतो, ते क्रिएट करतो आणि फायनली जे काही आपण रिअल शूट केलेलं आहे तिथे आम्ही ते पेस्ट करतो. सो बेसिकली थोडक्यात म्हटलं तर कॉपी पेस्ट. पण याच्या मागे जी लागणारी जी मेहनत आहे, याच्या मागे लागणारे जे तंत्रज्ञ आहे ते खूप व्हास्ट आहे आणि हल्लीच्या जगात ते खूप जास्त डेव्हलप होत आहे. सो अगदी थोडक्यात म्हटलं तर आम्ही कॉपी पेस्टचं काम करतो. ओके. मंगेश सरांनी कुठले कुठले चित्रपट केले आहेत, मग ते काय आहेत? मंगेश सर, जरा तुमच्या चित्रपटांची नावं जर आम्हाला सांगितली ज्याच्यामध्ये तुम्ही VFX सुपरवायझर म्हणून काम केलेलं आहे, ते चित्रपट जरा सांगाल. मी ॲक्च्युली माझी कारकीर्द चालू केली 2000
3 साली ॲज अन आर्टिस्ट म्हणून. पण ज्यावेळेस मी व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर झालो ते 2011च्या आसपास मी व्हिज्युअल इफेक्ट सुपरव्हिजन चालू केलं. सो त्यावेळेस कॉनन द बार्बेरियन, मॅन ऑफ स्टील, त्याच्यानंतर अमेझिंग स्पायडरमॅन, हे जे सगळे मूवीज आहेत, त्याच्यानंतर आता ऑफ लेटली जेमिनाय मॅन, तर हे सगळ्या मूवीजमध्ये मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे ॲज अ व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर म्हणून आणि ॲज अ स्टिरिओग्राफर म्हणून. हे दोन्ही 2 वेगवेगळे टास्क आहेत, बट ॲट द एंड ऑफ द डे जे काही आउटपुट जातं ते या दोघां मिळूनच ते पुढे जातं वेन इट कम्स टू अ स्टिरिओ मूवी. आणि त्याच्या पलीकडे जर म्हटलं तर ट्रान्सफॉर्मर्समध्ये पण थोडा मोठा हातभार आहे. बॉलिवूड फिल्म जर म्हटली तर डॉन 2 मध्ये मी काम केलेलं आहे ॲज अ व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर शाहरुख खान सोबत. सो या काही मूवीज आहेत, बाकी देर इज ऑल देअर ऑन द गुगल. सो या हे मेन मुद्द्याचे मूवीज आहेत, इज अ ब्लॉकबस्टर. खूप छोट्या मूवीज आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? असं अजिबात वाटत नाही, मलाही माहिती आहे. कारण स्पायडरमॅनचे स्पेशल इफेक्ट्स आपण पाहिलेले आहेत, ते पाहून आपण थक्क होतो. डॉन मूवी त्याच्यातलेही स्पेशल इफेक्ट्स आपण पाहिलेले आहेत. इंग्लिश नंतर हिंदी मूवीज आपण पाहिलेले आहेत, ते जबरदस्त हिट मूवीज आहेत. अनेक चित्रपट, अनेक स्पेशल इफेक्ट्सचे चित्रपट यांनी केलेले आहेत. सर मला वाटतं तुम्ही 4 वर्ष चायनामध्येच होता, तर चायनीज मूवी सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत. म्हणजे हॉलिवूड, चायना, आपलं बॉलिवूड, हे सगळं होत असताना सर तुम्ही मराठी आहात, तर मराठी कुठले चित्रपट केले का जर आमच्या प्रेक्षकांनाही कळू द्या. ऍक्च्युली प्रयत्न तसा भरपूर केला की बाबा एक मराठी फिल्म करायची, पण दुर्दैव अजूनपर्यंत तसं काही आलेलं नाहीये. माझे तसे अजूनही प्रयत्न असणार आहे आणि मला मनापासून वाटतं की मी माझ्या मराठीसाठी काहीतरी करावं. याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी आतापर्यंत जेवढं काही काम केलेलं आहे मी ते माझ्या वडिलांना किंवा माझ्या फॅमिलीला मी दाखवू शकत नाही, कारण की त्यांना तो इंटरेस्ट नाही आहे. त्यांना बॉलिवूड किंवा हॉलिवूड मूवी नाही कळत. ते म्हणतात बाबा तू असं काहीतरी काम कर जे आम्ही 2-2.5 तास बघून म्हणजे बसून बघू शकतो. सो मनापासून इच्छा आहे की मला मराठी फिल्म डेफिनेटली करायची आहे. खरं सांगू, मी प्रेक्षकांच्या बाजूने बोलतोय, तुम्हाला मराठी फिल्म करायची खूप इच्छा आहे जी आता तुम्ही प्रकट केलेली आहे. पण आम्हाला सुद्धा एक खूप इच्छा आहे की तुमच्यासारखा एवढा दिग्गज माणूस आमची मराठी फिल्म ज्याने VFX करावं, त्याची निर्मिती तुम्ही करावी, त्याच्या मागे तुम्ही असावं. पण आम्हा मराठी निर्मात्यांना ही भीती सतत असते की हॉलिवूड, बॉलिवूडमधला एखादा कलाकार आपल्याकडे आणायचं तर त्याचं बजेट तेवढं भव्य दिव्य असेल, ती भीती असते आमची. तर आम्हाला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची, ती भीती कशी तुम्ही कमी करू शकता? कारण आमचं मराठीचं बजेट सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा मला. कसं असतं की एक व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर त्याचं इंडिव्हिज्युअल जी फीज आहे ती सध्या आपण बाजूला ठेवूया, ठीक आहे ना. मी पण भरपूर लोकांना भेटलो आणि त्यांचं एक युज्युअल एक सिंगल लाईन स्टेटमेंट असतं की आमचं बजेट कमी आहे, ठीक आहे ना. वेन वी टॉकिंग अबाउट द बजेट, सो VFX हे ऍक्च्युली बजेट कमी करण्यासाठीच असतं. ओके, म्हणजे पॉइंट नोट केला पाहिजे मित्रांनो. VFX हा बजेट कमी करण्यासाठीच केलेलं असतं. मी थोडक्यात उदाहरण देतो, कारण आपल्याला भव्य दिव्य सेट्स लावणं आजच्या या काळामध्ये शक्य होत नाही. पूर्वी लागायचे मोठे सेट्स, पण ते सेट्स थोडक्यात फक्त मॉड्यूल मागं ठेवून तुम्ही कसं ते भव्य दिव्य सेट दाखवू शकता. त्याचं उदाहरण, चांगलं उदाहरण म्हणजे बाहुबली हा चित्रपट आला होता मध्यंतरी. अशा अनेक मोठे चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये VFXचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तानाजी, सध्याचा लेटेस्ट सुपरहिट सिनेमा होता, त्याच्यामध्ये सुद्धा VFXचा खूप मोठा हात आहे. त्याचं कारण आहे की ते बजेट वाढवण्यासाठी नसतं, तर बजेट कमी करण्यासाठी असतं. आणि हेच आपल्या लोकांना माहीत नसतं. तर ते बजेट कसं कमी होतं ते थोडक्यात जर सांगितलं तर बरं होईल सर. कसं आहे, आता जसं सर आपण नाव घेतलं तानाजी मूवी झालं किंवा बाहुबली झालं किंवा मी हे म्हणेल की चक दे इंडिया झालं ना. फॉर एक्झाम्पल आपण चक दे इंडियाची केस स्टडी घेऊया, ठीक आहे, जिथे एक पूर्ण स्टेडियमचा सीन आहे. सो आपण जर सपोज काही लोकांना म्हणजे ते जर स्टेडियम भरवायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांना आपल्याला घेऊन जावं लागेल. ओके, आपण हे 20-25 हजाराची ही फिगर आपण जरा बाजूला ठेवू, पण एक 500 लोक तर कमीत कमी आपल्याला ठेवावे लागतील. फर्स्ट थिंग. नाव 500 जणांचं पर डेचं बजेट आपण जर सपोज 1000 रुपये धरलं किंवा 500 धरूया, स्वस्त घेऊया. सो
एवढ्या सगळ्यांचं राहणं खाणं त्यांचं त्यांचं अकोमोडेशन वगैरे या सगळ्या गोष्टी ज्याची काही प्रोडक्टिव्हिटी नाही आहे, राईट, जे डायरेक्ट खर्च आहे प्रोड्युसरला किंवा इन्व्हेस्टरला. आणि प्लस त्यांनी जर सपोज काही मिस्टेक केली, सपोज कोणी इन्स्टेड ऑफ टाळ्या वाजवण्याच्या ठिकाणी त्यांनी हात वर केले, सो पूर्ण टेक कट होत होतो. बरोबर आहे. परत ते शूट करा, दॅट्स नॉट फिजिबल. इन्स्टेड ऑफ दिस आता इथे आपण ते कसं कमी करू शकतो? इन्स्टेड ऑफ टेकिंग 500, मी हे म्हणतो की बाबा तुम्ही 50 लोकांना घेऊन जा किंवा फार फार 100 लोकांना घेऊन जा. एक सिम्पल प्लेट शूट करा, ओके, ते ॲज अ रेफरन्स म्हणून आपल्याला असते. आजच्या घटकेला खूप सारे सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत फॉर अ क्राऊड जनरेशन. सो तिथे आपण काय करतो, तिथे एक स्टेडियम आपण जे आहे ते स्टेडियम आपण व्हर्च्युअली पूर्ण स्कॅन करतो. व्हॉट वी कॉल इट ॲज अ लायडर स्कॅन. मग ते लायडर स्कॅन केल्यानंतर आपण ते माया किंवा जे काही सॉफ्टवेअर्स आहेत 3D सॉफ्टवेअर्स तिथे आपण ते बिल्डअप करतो आणि आपण एक CG क्राऊड आपण इथे क्रिएट करतो. ठीक आहे. आता त्या क्राऊडला आपल्याला पाहिजे तसं आपण मॅनिप्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता कुठलाही कॅरेक्टर म्हणजे एक रिअल लाईफ सिनेरिओ जर आपण घेतला किंवा कुठल्या एका कॅरेक्टरने रेड कलरचा शर्ट घातलेला आहे, आपला कॅमेरा जो कलर सेन्सिटिव्ह असतो तो रेड कलर इमिडिएटली पिक करतो आणि बिईंग ॲज अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन तो होतो, जो डायरेक्टरला नको असतो. मग आपण ते परत रिशूट नाही करू शकत. बरोबर. त्या एका रेड कलरसाठी आपण रिशूट नाही करू शकत. पण ते जर आपण CG मध्ये जर आपण केलं तर आपण रेडचं ग्रीन किंवा आपल्याला पाहिजे तशा मुवमेंट्स आपण त्यांना देऊ शकतो. सो तिथे आपल्याला 100% कंट्रोल मिळतो. आणि जे आपण 100 लोकांचे किंवा 50 लोकांचे जे फुटेज आपण कॅप्चर केलेलं आहे, ज्याला आपण क्लीन प्लेट म्हणतो, ते क्लीन प्लेट ॲज अ रेफरन्स म्हणून ते आपल्याला वापरता येतं. की बाबा हा क्लीन प्लेटमध्ये सगळे टाळ्या वाजवत आहेत, सगळे हात वर करतायत, सगळे डान्स करतायत, कॉन्फ्लिटीज उडवतायत, तर हे सगळे आपण CG मध्येही आपण ते करू शकतो. अँड वी हॅव गॉट ऑल काइंड ऑफ फ्रीडम. तर या सगळ्या गोष्टींनी आपला कॉस्ट खूप वाचतो ॲज कम्पेअर्ड. खरं तर सरांनी इतकं टेक्निकल भाषेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे, कदाचित आपल्या मराठी लोकांना किंवा जे नॉन टेक्निकल लोक यांना हे कळणार नाही. पण मी एकदम साध्या भाषेत सांगतोय की क्राऊड मल्टिप्लिकेशन एक 50 लोकांचे तुम्ही 5000 लोक करू शकता अगदी सहजपणे. आणि हा जो काही आहे त्याच्या मागे येणारा खर्च अगदी सहजपणे होऊ शकतो. आणखीन एक बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे जे मी पाहिलेला आहे की VFX हा पार्ट म्हटलं की बऱ्याचशा निर्मात्यांना, काही डिरेक्टर्सना असं वाटतं की नाही, आपण हे एकदा शूट झालं फिल्म की त्याच्यानंतर हे पोस्ट प्रोडक्शनचं काम आहे. ह्याच्यामध्ये किती सत्यता आहे, काय आहे हे? कसं आहे की ज्यावेळेस एक कुठली फिल्म बनते, ओके, म्हणजे ही पर्सनल माझी कॉन्सेप्ट आहे किंवा जे मी आतापर्यंत एक्सपिरियन्स केले ते. सो ज्यावेळेस एक फिल्म स्क्रिप्ट लिहिल्या जाते किंवा ज्यावेळेस एक स्टोरी बोर्ड, स्क्रिप्टिंग नंतर आपण स्टोरी बोर्ड करतो, सो हे जे सगळं चालू असतं आणि नंतर ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल शूटवरती जातो मग तिथे आपल्याला जाणवतं अरे नाही, आपण इथे ग्रीन स्क्रीन लावून आपण इथे हे काही गोष्टी टाकू किंवा एक बॅकग्राऊंड प्लेट आपण क्रिएट करू. बरोबर. सो ही सध्या एक नॉर्मल टेंडन्सी आहे, जी चूक किंवा बरोबर आपण सध्या याच्यात नकोय पडायला. पण माझं असं म्हणणं आहे की VFX हे तिथून प्लॅन होतं ज्यावेळेस स्क्रिप्ट लिहिल्या जाते. ओके, स्क्रिप्टिंगच्या वेळेस तो एक व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर किंवा एक VFX डिरेक्टर तो तिथे असतो स्क्रिप्टमध्ये. त्या स्क्रिप्टमध्ये त्याचे इनपुट्स घेतल्या जातात की बाबा हे खरंच विजिबल आहे की नाही आहे. बरोबर, राईट. सो जर उत्तर हो असेल, येस, मग तो त्या स्क्रिप्टचा तो एक सेक्शन हा आपण व्हिज्युअलमध्ये टाकूया, VFX मध्ये टाकूया. नाही असेल तर बाबा आपण कसं करता येईल आपल्याला. सो फ्रॉम द सीडिंग पॉइंट जो VFX डायरेक्टर किंवा सुपरवायझर तिथून जर तो पूर्ण एंड टू एंड जर असेल, सो द थिंग्स कॅन बी प्लॅन प्रॉपरली. त्या प्रॉपरली आपल्याला प्लॅन करता येतात. अचानक मध्ये जर म्हटलं की नाही आता आपल्याला इथे VFX पाहिजे, इथे व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर पण काही नाही करू शकत, कारण की त्याला मागे काय घडलेलं आहे आणि पुढे काय घडणार आहे हे माहितच नाही. बरोबर. सो जी कंटिन्युटी जी आहे ती ब्रेक होते. सो दॅट इज द मेन थिंग व्हॉट आय फील की स्मॉलेस्ट थिंग इन नटशेल समराइज की तो डे 1 पासून टू डे एंड पर्यंत ही शुड बी देअर इन द कम्प्लीट प्लॅनिंग ऑफ अ फिल्म. म्हणजे फिल्म शूटिंगमध्ये स्टार्ट टू एंड म्हणजे प्री प्रोडक्शन पासून पोस्ट प्रोडक्शन पासून पर्यंत ही व्यक्ती खूप 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 आवश्यक आहे. याचा कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. त्याचं कारण असं आहे की आजच्या या काळामध्ये किमान माझं तरी असं पाहण्यात आलं आहे
की अनलेस अँड अंटिल VFX डिरेक्टर VFX सुपरवायझर तुमच्याबरोबर नाहीये कुठलाही सिनेमा व्यवस्थितरित्या पूर्ण होऊच शकणार नाही, असं माझं खूप प्रामाणिक मत आहे. कारण आजच्या काळाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, तुम्हाला आम्हाला सुद्धा बदलायचं आहे. त्यासाठी VFX सुपरवायझर, एक स्ट्रॉंग सुपरवायझर असणं त्या सिनेमाच्या सेटवर हे खूप गरजेचं आहे. माहीत नाही कुठल्या वेळेस कुठला सीन क्रिएट करायचा आहे आणि कुठल्या सीनमध्ये आपल्याला काय हवं आहे हे कधी कधी प्रोडक्शन, कधी कधी तुम्हाला स्क्रिप्ट लिहिताना सुद्धा तुमच्या लक्षात नसतं, पण ऑन सेट गेल्यानंतर हे अचानक तुम्हाला सुचतं की नाही आता ह्या सीनला मला हे पाहिजे. त्यावेळी जर तो माणूस तिथे असेल तर खूप छान तुम्हाला त्याचा फायदा होतो. याच्यामध्ये मला अजून एक ऍड करायचं राहिलं सर की ज्यावेळेस म्हणजे आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा मी शूटवरती जायचो किंवा काही प्लॅन्स वगैरे असायचे, सो त्यावेळेस ना माझ्या हातामध्ये एक बायबल असायचं कॉल्ड ॲज VFX बायबल. ओके. सो व्हॉट इज दॅट बायबल स्टँड्स फॉर. सो त्या बायबलमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या की बाबा म्हणजे आज एक अमुक तारीख आहे, सपोज आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्टला वेदर रिपोर्ट पासून म्हणजे सनराईज टू सनसेट कुठल्या वेळेस काय इंटेन्सिटी असणार आहे लाईटची किंवा पाऊस पडणार आहे नाही पडणार आहे, ढगाळ वातावरण आहे, या सगळ्या गोष्टी तिथे इन्व्हॉल्व असतात. आणि त्या हिशोबाने जो DOP आहे किंवा जे लाईटमॅन्स आहे त्यांना माहीत असतं की बाबा मला आज एवढे लाईट सेट घेऊन जायचं आहे, मी आज व्हाईट टंगस्टन वापरणार आहे किंवा अजून दुसरा रिफ्लेक्टर्स मला वापरायचे आहेत नाही वापरायचे आहेत. सो हे जे बायबल आहे हे डे वाईज प्लॅन बायबल असतं. ओके. याच्यामध्ये डेफिनेटली बायबल क्रिएट करताना वेळ तर जातोच, पण हा वेळ पुढचा जो वेळ आहे ना त्याला सेव्ह करण्यासाठी यू नीड टू इन्व्हेस्ट दिस टाइम इन क्रिएटिंग सच अ प्लॅन. तिथे सगळ्या गोष्टी क्लिअर असतात सगळ्यांना. म्हणजे सेटवर जर काही मिस्टेक झाली आय नो की ही VFX असिस्टंट VFX ची चूक आहे की VFX सुपरवायझरची चूक आहे की DOPनी काही चूक केली किंवा जर काही अप्रिसिएशन असेल तर हा बाबा हे अप्रिसिएशन VFX सुपरवायझरसाठी आहे किंवा हे अप्रिसिएशन एका लाइटिंग आर्टिस्टसाठी आहे. बरोबर. सो यू नो अँड एव्हरीबडी नोज देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. करेक्ट आहे. मला असं वाटतं की VFX बायबल हा शब्दच आम्ही पहिल्यांदा ऐकलाय. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तर खूप कमी लोकांना माहिती असेल हा शब्द VFX बायबल म्हणजे काय. तर VFX बायबल जसं आता सरांनी सांगितलं की तुमचा पुढचा वेळ कमी होण्यासाठी, तो वाचवण्यासाठी हा VFX बायबल. आणि त्याच्यामध्ये जसं सांगितलं की आज ऊन इतक्या डिग्री सेल्सिअस आहेत किंवा संध्याकाळी कमी होणार आहे, नंतर पाऊस येणार आहे, तर हा सगळा वेळ जर पूर्वीच आपल्याला माहीत असेल तर आपण ते व्यवस्थित लाइटिंग पासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट करू शकतो आणि आपले पैसेही त्याच्यातून वाचू शकतात. तर मला सर अजून एक प्रश्न पडलेला आहे. तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं VFX बायबल, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्स, खूप 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 गोष्टी सांगताय तुम्ही. मला एक प्रश्न पडलेला आहे, आमच्या प्रेक्षकांनाही पडला असेल की तुम्ही इंग्लिशमध्ये काम केलेलं आहे, हॉलिवूडमध्ये काम केलं आहे, तुम्ही चायनामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, तुम्ही बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे, तुम्ही मराठीमध्ये आता काम करणार आहात. खूप इच्छा आहे. तर काय फरक होता या तिन्ही लँग्वेजमध्ये काम करण्याचा, काय फरक होता? या 3 लँग्वेजमध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स इज प्लॅनिंग. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी कन्झम्पशन. मी आता जे काही टर्म्स वापरणार आहे मी हे एक्सप्लेन पण करेल. सो जस्ट कीप इन माइंड प्लॅनिंग, टेक्नॉलॉजी कन्झम्पशन अँड टेक्नॉलॉजी क्रिएशन. ओके. या 3 गोष्टी. ठीक आहे ना. प्लॅनिंग आता थोड्या वेळापूर्वी जसं मी म्हटलं की आमच्याकडे एक बायबल असतं, एक प्लॅनर असतं. सो आय बिलीव्ह दिस इज वन ऑफ द थिंग विच आय ऑलरेडी एक्सप्लेन की बाबा प्लॅनिंग म्हणजे काय. आता प्रत्येकाचं एक स्वतःचं एक प्लॅनिंग असतं किंवा मला हा एक टास्क एक्झिक्यूट करायचा आहे, याच्या मागे मला काय प्लॅन करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिंग आय ॲज अ VFX सुपरवायझर मला एक टास्क दिलेला आहे की बाबा एक क्लोज रूम आहे आणि त्याच्यामध्ये एक फाईट सिक्वेन्स मला शूट करायचं आणि कॅमेराची भरपूर मुवमेंट आहे. सो मला काय काय लागणार आहे त्या गोष्टीसाठी. मला मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी लागू शकते का? हो. ठीक आहे. प्लॅनिंगमध्ये मी ते डू लिस्टमध्ये टाकलंय. मला कॅमेरा कंट्रोलर लागणार आहे का? नाही. ओके डन. सो नो. सो हे जे सगळे येस अँड नोज जे आहे, सो आय नीड टू प्लॅन इट फर्स्ट. सो वेन आय प्लॅन आय रीच टू अ कन्क्लुजन की हा यार आता मला जे लागणारा माझ्या प्लॅनिंगसाठी जो फाउंडेशन आहे तो क्रिएट झालाय. देन आफ्टरवर्ड्स आय स्टार्ट प्लॅनिंग की हा बाबा आज मला सकाळी 7चा माझा रोल कॉल आहे, मग 7 वाजता काय लाइटिंग असणार आहे, मला ग्रीन स्क्रीनवरती मला किती ट्रॅक मार्कर्स टाकायचे आहेत, माझा कॅरेक्टर
point A to point B. Point A is the camera and point B is my character who is standing, which we call it the subject. आणि point C is the infinite, म्हणजे मला तिथे समुद्र टाकायचा आहे स्टेटिंग द होरायझन किंवा एक क्लोज्ड वॉल टाकायची, डिपेंड्स. सो हे जे सगळं आहे हे सगळं प्लॅनिंगमध्ये येतं. आणि वन्स यू आर थरो विथ द प्लॅनिंग, दिस गिव्स यू एन आन्सर टू द अनदर वन, किंवा हा त्याच्या पुढे मला एक्झिक्युशन कसं करायचं आहे, किंवा एक्झिक्युशनमध्ये माझा प्लॅन तर मला झालेला आहे, मला काय काय लागणार आहे. ओके, मला लाईट लागणार आहे, मला से व्हाईट टंगस्टन लागणार आहे, मला 20x20चा पडदा लागणार आहे किंवा सेट लागणार आहे. आणि हे जर मला रिप्लेस करायचं आहे तर आय हॅव गॉट टू थिंग्स. इधर आय कॅन स्ट्रेट अवे एक क्लीन प्लेट मी शूट करू शकतो, किंवा मी एक CG एन्व्हायरमेंट फॉर अ सेट एक्सटेन्शन हे मी क्रिएट करू शकतो. आता मला जर समज स्पेसशिप मला दाखवायची असेल, सो डेफिनेटली मला क्लीन प्लेटचा तर काही उपयोग आहे नाही. सो आय हॅव टू क्रिएट अ CG वन. So this gives an answer to my second stage, which is execution. So this या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सो या सगळ्या गोष्टी या म्हणजे नो ऑफेन्स, पण ऑन अ प्रोफेशनल लेवल या इंग्लिश मूवीजमध्ये जास्त होलिस्टिकली पाळल्या जातात कंपेरेटिव्ह टू द चायनीज. ओके, नाव वेन आय जस्ट यूज टेक्नॉलॉजी कन्झम्पशन, माझं प्लॅनिंग झालं, माझं एक्झिक्युशन झालं. नाव द कॉन्सेप्ट कम टेक्नॉलॉजी कन्झम्पशन. जी काही टेक्नॉलॉजी आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती मी किती कन्झ्युम करतोय, राईट, माझं ते बजेट आहे की नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या समोर एक पूर्ण पंचपक्वान्नाचं एक थाळी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये रसगुल्ला ठेवलेला आहे, 4 भाज्या ठेवलेल्या आहे, पोळी आहे, वरण भात आहे, याच्यामध्ये मला नक्की काय खायचं आहे. ओके, सो दॅट इज द कन्झ्युमिंग, राईट. ओके, सो फॉर एक्झाम्पल आज मला मोशन कॅप्चर वापरायचं आहे, दॅट इज वन ऑफ द टेक्नॉलॉजी कन्झम्पशन विच आय एम गोना डू इट. ऑर मला माझ्याकडे टीम आहे विच जी CG ॲनिमेशन करून टाकेल. सो दिस इज वॉट इज कन्झ्युमिंग. फॉर एक्झाम्पल हल्कचं घेऊया किंवा स्पायडरमॅन घेऊया. सो वेन दिस कन्झम्पशन कॉन्सेप्ट कम्स इन पिक्चर इन फ्रंट ऑफ अस बिंग ॲज अ टीम, सो इथे आम्हाला स्पायडरमॅन ॲनिमेट करायचं आहे की रिअल ठेवायचं आहे. वी अंडरस्टूड की बाबा रे आपण मोशन कॅप्चर करू आणि मोशन कॅप्चरने आपण ते टाकूया. सो दिस इज वॉट इज कन्झम्पशन. This happens in Hollywood, which is planned. Right. Let's come to Chinese industry. Chinese industry is not as differed to our Bollywood industry. म्हणजे मी हे म्हणेल, not being racist or not being like patriotic or something like that, though I am. But yes, Bollywood industry is far superior than what Chinese industry is in terms of technology consumption, in terms of execution and planning. Okay. त्यांचं प्लॅनिंग डेफिनेटली थोडं स्ट्रॉंग असतं आपल्यापेक्षा, पण चायनीज इंडस्ट्री इज मोर टेक्नॉलॉजी क्रिएटर्स. म्हणजे आज जर सपोज आपण काही सेन्सर्स म्हटलं किंवा काही कॅमेराज म्हटलं किंवा जे लाईट्स, आपण ते सर्रास वाचतो मेड इन तायवान, मेड इन चायना. ओके, पण ते कसं वापरायचं हे आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. ओके, जस्ट अ फनी पार्ट, आपल्याकडे एक कॉन्सेप्ट म्हटलं जाते विच इज कॉल्ड एज जे टेक्नॉलॉजी, म्हणजे जुगाड टेक्नॉलॉजी. अच्छा, जुगाड टेक्नॉलॉजी मीन्स वी आर द पीपल हू ऍक्च्युअली थिंक्स आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे हे प्रॉब्ली हॉलिवूड वाले पण नसेल विचार करत किंवा चायनीज, पण वी थिंक आउट ऑफ द बॉक्स डेफिनेटली. सो दॅट्स वाय मेजर किंवा मोस्ट ऑफ द मूवीज पोस्ट प्रोडक्शन जे होतं ते इंडियामध्ये होतं. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर बिग स्टुडिओज विच आर देअर इन इंडिया, म्हणजे MPC झालं, त्याच्यानंतर डिजिटल डोमेन आहे, लेजेंड ऑफकोर्स इंडियामध्ये आहे, डबल निगेटिव्ह आहे. सो हे सगळे मोठमोठ्या कंपनीज इंडियामध्ये का आले? बिकॉज ऑफ दिस, बिकॉज वी थिंक आउट ऑफ द बॉक्स. सो आय बिलीव्ह आय सॅटिस्फाईड युअर क्वेश्चन. खूपच छान तुम्ही उत्तर दिलेलं आहे. कारण हॉलिवूडमध्ये त्यांना प्लॅनिंग हे खूप गरजेचं असतं. अगदी डे 1 पासून ते पहिल्या दिवसाच्या प्री प्रोडक्शन पासून त्यांचं प्लॅनिंग असतं आणि सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे जागेवर असतात आणि वेळेच्या आधी असतात, जे आमच्याकडे बॉलिवूडमध्ये थोडंसं लॅकिंग आहे. माझे तुम्ही बॉलिवूडपर्यंत सांगितलं, मराठीत काय होईल असं होईल मराठी असं? कारण मला माहिती आहे मराठीची 10ची शिफ्ट असते तेव्हा आमचा माणूस कदाचित 11 वाजता पोहोचतो. या सगळ्या गोष्टी काही डिफिकल्ट नाही आहे. ज्यावेळेस आपलं प्लॅनिंग व्यवस्थित असतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. म्हणजे मी जे काही आता सांगितलं ते कसं रॉकेट सायन्स किंवा असं काही मोठ्या गोष्टी नाही आहे. सिम्पल गोष्ट आहे सर की आज मला डेक्कनवर ना मला औंधला जायचं आहे, ठीक आहे. बिंग वी ॲज अ ह्युमन बिंग, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक गोष्ट चालू असते विच इज प्लॅनिंग. मला प्रॉब्ली 12 वाजता मला औंधमध्ये पोचायचं आहे आणि मी निघतोय डेक्कनवरनं, डेक्कन बस स्टँडवरनं मी निघतोय. आपल्या डोक्यात एक ऑलरेडी प्लॅन चालू असतो की हा मला 12 वाजता निघायचं आहे ना,
ठीक आहे, मला किती वेळ लागणार आहे? मला एक 30 मिनिटं लागतात ऑन बाईक. मी काय प्लॅन करतो, हा यार मी एकतर सेनापती बापट रोडवरनं मी जाऊ शकतो किंवा वाया मॉडेल कॉलनी जाऊ शकतो. सेनापती बापट रोड सिग्नल भरपूर आहे, लेट्स गो फ्रॉम हिअर. दिस इज व्हॉट द प्लॅनिंग इज. ओके, याच्यामध्ये काहीही असं मोठं तर्कवितर्क काहीही नाही आहे. एक नॉर्मल प्लॅनिंग आपण करा. याच्यामध्ये 1.5 दमडीचाही पैसा खर्च होत नाही. वेळ जातो येस, पण दॅट वेळ इज युअर इन्व्हेस्टमेंट. आणि तुमचा जो ROI आहे, रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट, इज व्हेन यू फिनिश युअर फिल्म. सो दॅट इज इट. थोडक्यात यांच्यामधला मला पुणेकर आज कडक जाणलेला आहे. कारण ही व्यक्ती पुण्याची आहे, आज पुण्यात त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्याच्यानंतर हॉलिवूडमध्ये गेले, चायनामध्ये राहिलेत आणि पुण्यात आलेत, म्हणून आज मी त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. थोडक्यात मला आमच्या निर्मात्यांकडनं तुम्हाला एक विनंती करायची आहे सर, आमच्यासारख्या मराठी निर्मात्यांना नक्कीच तुमच्यासारख्या हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसासोबत काम करायला नक्की आवडेल. आणि आमचं बजेट पाहता तुम्ही आम्हाला हॉलिवूडचे इफेक्ट्स मराठी फूडमध्ये सुद्धा द्या अशी अपेक्षा आहे. नक्की 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 नक्की. आय मीन टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय एम रिअली पॅशनेट अबाउट डुईंग मराठी फिल्म. मला प्रचंड आवडेल मराठी फिल्म करायला. आणि मी मराठी फिल्म्स भले कमी बघत असेल, पण एक स्वतःसाठी किंवा आपल्या मराठी लोकांसाठी, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी मला काहीतरी करायची तीव्र इच्छा आहे. हे डेफिनेटली मी बोलायचं म्हणून बोलत नाही, किंवा जसं तुम्ही इंटरव्ह्यू घेताय किंवा ही जे संभाषण चालू आहे तसं नाही आहे. दिस इज रिअली फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. मला एक मराठी फिल्म करायची आहे. येस, दॅट्स माय एम. थँक्यू व्हेरी मच सर. याच लाईन बरोबर आपण इकडे थांबूया आणि अशी अपेक्षा करूया की आपल्या मराठी निर्मात्यांना हॉलिवूडचे VFX सुपरवायझर्स, हॉलिवूडचे VFX डिरेक्टर आपल्याला मिळतील, याच आशेने मी आपली या ठिकाणी रजा घेतो. आणि VFX डिरेक्टर, VFX सुपरवायझर सर मिस्टर मंगेश पालकरीत, नक्कीच तुम्हाला आमच्या या स्टुडिओमध्ये बोलून आम्हाला खूप 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 अभिमान वाटला आणि आपला खूप 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 धन्यवाद. थँक्यू. इट्स ऑल प्लेजर मीटिंग यू सर. आणि माझे सगळे मित्र, दिग्दर्शक मित्र वगैरे, मला खूप आवडेल आपण परत एकदा भेटूया. नक्की सर. थँक्यू. मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM न्यूज आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.